और भाई लोग आपके भाई ने चष्मा लिया कैसे लग रहा है कमेंट करून नक्की बता। लगेच मग आपल्या किशोर भावाच्या गावामध्ये पोहोचलो आणि आपल्या गाडीला पोस्टर वगैरे बांधून झालं लगेच प्रचार करण्यासाठी निघालो ही 4-5 पोरं घेऊन। नंतर मग सकाळचा नाश्ता करण्यासाठी या काकांकडे आलो त्यांच्याकडून एक उसल पाव घेतला आणि लागलो खाण्यासाठी। दुपारी परत प्रचार करत निघालो होतो आणि ही पोरं एकसारखे येऊन टेम्पलेट मागत होते त्यांना काय मजा येते काय माहिती टेम्पलेट। आणि भाऊ हे दोघजण भाऊ माझ्यासोबत पूर्ण दिवस रिक्षामध्ये फिरत असतात आणि किशोर भाऊ आपला गद्दार आहे माझ्यासोबत येत नाही रिक्षा। नंतर मग आपल्याला छोटासा फॉलोअर्स भेटला होता म्हणजे त्याचा पप्पा मला फॉलो करत होता तर दादा तुला मनापासून धन्यवाद। आणि मित्रांनो दादांनी मला मेसेज केले होते आणि मी त्याचा रिप्लाय नाही दिला तर दादा मनापासून सॉरी। संध्याकाळी आपली रिक्षा घेऊन आपल्या एरियामध्ये फिरत होतो तेवढ्यात मला वॉशरूमला आलं आणि वॉशरूम कुठे आजूबाजूला होतच नाही। थोडा पुढे आल्यानंतर मला डीमार्ट दिसला तर डीमार्ट मध्ये गेलो वॉशरूम करण्यासाठी कारण दुसरा माझ्याकडे ऑप्शनच नाही। तर मित्रांनो लोक इथं सामान घेण्यासाठी येतात आणि मी आलो वॉशरूमला चुत्यासारखा। आणि बाहेर जाताना मला वाटलं बिल वगैरे मागतील काय पण काय मागितलं नाही आपला प्लॅन सक्सेसफुल झाला। रात्री मग आपल्या रिक्षाचे सर्व पोस्टर वगैरे काढून झाल्यानंतर सर्व भावांना बाय केले आणि निघालो तिकडून घरी जाण्यासाठी। चला भावांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो पण करून टाका लगेच।